यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। उद्धव ठाकरे यांनी नुकतीच भेट दिलेली होती, दर्शन घेतलं होतं बाप्पाचं आणि त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे शिवतीर्थ जे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर गणपती बाप्पाचं दर्शन ते घेणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं जाऊ शकतं, मात्र त्याच्या आडून काही चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये होणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। काही दिवसांपासून एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढलेल्या असतानाच दुसरीकडे राज ठाकरे आणि फडणवीस यांच्याही भेटी वाढल्याचं पाहायला मिळते आणि त्यामध्येच आज जेव्हा उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर आलेले होते, सहकुटुंब आले होते, 2 तास ते त्या ठिकाणी होते। या दोन्ही भावांमध्ये चर्चा झालीच असेल, त्यामध्येही युती संदर्भात सुद्धा चर्चा झाली असेल आणि अशामध्ये आता राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे या भेटीगाठी ज्या वाढलेल्या आहेत राज ठाकरे आणि फडणवीसांच्या, याच्या मागे नेमकं काय दडलंय हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रणाली, काय सांगाल? उद्धव ठाकरेंनी नुकतीच भेट दिलेली होती, दर्शन घेतलं बाप्पाचं राज ठाकरेंच्या निवासस्थानी, आता फडणवीसांची एंट्री। खरंय आणि चर्चा अशी सुद्धा होती की जर दोन्ही एकाच वेळेला आले तर काय, परंतु तसं घडलेलं नाहीये। उद्धव ठाकरे हे 2:30 वाजता या ठिकाणून शिवतीर्थ या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर पडले आणि आता 3:45 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि खरं तर गेली 2-3 वर्ष जेव्हापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे बाप्पा विराजमान होत आहेत, तर गेल्या वर्षी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं होतं आणि आता यावर्षी सुद्धा आपण पाहतो आहोत की त्यांनी 4 वाजताची वेळ दिलेली होती, परंतु 10 मिनिटं आधीच ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। यावेळेला मात्र त्यांच्याबरोबर ते एकटेच आलेले आहे। गेल्या वेळेला त्यांनी सपत्नीक राज ठाकरे यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं होतं। आज अमृता फडणवीस दिसत नाहीयेत, म्हणजे देवेंद्र फडणवीस हे एकटेच आलेले या ठिकाणी दिसून येत आहेत, कारण आज संपूर्ण दौरा असणार आहे त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी बाप्पांचं दर्शन घेण्याचा। आणि गेल्या काही कालावधीमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी काही जवळीकता वाढतीये त्याबद्दल सुद्धा राजकीय वर्तुळांमध्ये खूप चर्चा आहे। गेल्या वेळची भेट जी होती ती राजकीय म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर ती भेट घेण्यासाठी राज ठाकरे हे वर्षा या देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गेलेले होते, परंतु त्यापूर्वी झालेली हॉटेल मध्ये भेट ही मात्र कुठलीही त्याची चर्चा नव्हती किंवा त्याची कल्पनाही कुणाला नव्हती, अशी ती भेट झालेली होती। आणि त्यामुळं तेव्हापासून या दोन नेत्यांमध्ये जवळीकता वाढतीये किंवा संवाद दोघांमध्ये खूप चांगला निर्माण झालेला आहे असं दिसून येत होतं। आज बाप्पांचं आगमन ठिकठिकाणी होत आहे, त्यावेळेला राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं आणि त्यानुसार आपण पाहतोय की मुख्यमंत्री या ठिकाणी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ इथं त्यांच्या 1.5 दिवसाच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। बरोबर आहे प्रणाली, पण जे तर्क लावले जात आहेत या दोन्ही नेत्यांची जवळीक मागील काही दिवसांपासून वाढलेली आहे आणि विशेषतः ज्या वेळेला ठाकरेंच्या जवळ राज ठाकरे जाणार, उद्धव ठाकरे यांच्या सोबत राज ठाकरे जाणार अशी चर्चा असताना, तसे संकेत दिले जात असताना, दुसरीकडे फडणवीसांच्या सुद्धा जवळीक या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसते। त्यामागे नेमके कोणकोणते तर्क लावले जात आहेत? असं म्हणतात की राजकारणात कुणीच कायमचा शत्रू किंवा कुणीच कायमचा मित्र नसतो, तसंच चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। आपण बघितलं की विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे महायुती बरोबर जातात की काय अशा चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर रंगलेल्या होत्या। त्या दृष्टीनं काही चर्चा सुद्धा झाल्या असल्याची माहिती मिळते, परंतु ते त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मुळातच 3 पक्ष एकत्रित असल्यामुळे महायुतीमध्ये चौथा भिडू जाऊ शकला नाही। परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक पातळीवरची गणितं ही वेगवेगळी असतात, त्यामुळे वेगवेगळ्या महानगरपालिकांसाठी, वेगवेगळ्या जिल्हा परिषदांसाठी वेगवेगळी गणितं तयार केली जाऊ शकतात। अशा वेळेला मोठ्या महानगरपालिका टार्गेट करत त्या ठिकाणी नेमकं काय करता येतं या दृष्टीनं चर्चा मनसेकडून सुरू आहे। ज्या ठिकाणी मनसेची, उदाहरणार्थ नाशिक शहरामध्ये मनसेची चांगली ताकद होती, तिथं त्यांचा एक वेळेला सत्ता स्थापन झालेला आपण बघितलं। पुण्यामध्ये सुद्धा मनसेचा चांगला जोर आहे। अशा ठिकाणी, मुंबई सारख्या ठिकाणी अशा या काही महत्त्वपूर्ण महापालिका आहे, तिथं नेमकी काय गणितं बसतात या दृष्टीनं सुद्धा काही चर्चा झालेल्या
बरोबर आहे प्रणाली. त्याच्यामुळे आता नेमक्या काय चर्चा होतात आणि येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये काही वेगळी समीकरणं दिसतात का ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी इथं भेट दिलेली होती, दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर फडणवीस या ठिकाणी आल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे. यातच गणपतीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज सकाळी आले. गणपतीच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले. राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ या ठिकाणी ठाकरे कुटुंबियांकडून मनोभावे आरती करण्यात आली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे असे सगळेजण राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उपस्थित झाले. तर उद्धव ठाकरेंचे कुटुंबीय पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. दरम्यान यापूर्वी 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे मातोश्रीवर गेलेले होते. तर ऑगस्ट महिन्यामध्ये उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी आलेले आहेत आणि अनेक वर्षांनी मातोश्रीवर राज ठाकरे हे गेलेले होते जुलै महिन्यामध्ये. त्यातच आज उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी आलेले पाहायला मिळाले. उद्धव साहेब स्वतः राजसाहेबांकडे गणपतीच्या दर्शनासाठी आलेले. आम्ही त्यांच्यासोबत होतो आणि अतिशय खेळीमेळीचं वातावरण होता. सगळे मनसेनेतले सगळेच नेते होते. शिवसेनेचे आम्ही स्वतः, मी होतो, शाखाप्रमुख अजित कदम होता. आम्ही साहेबांचा म्हणजे बाप्पांचं दर्शन घेतलं. साहेबांबरोबर ते भेटून आम्ही निघालो. राजकीय चर्चा, आजची राजकीय चर्चा नव्हती. आज ते बघा, एका भावाकडे गणपती होता, दुसरा भाऊ दर्शनासाठी आलेले, एवढंच. बाकी खूप वर्षानंतरची ही हा, भेट आहे. खूप वर्षानंतरची भेट आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा बरं वाटलं. राजसाहेबांचं गणपतीचं दर्शन घेऊन सुद्धा खूप बरं वाटलं. नाही, जेवढं म्हणजे नाश्ता केला आम्ही राजसाहेबांकडे. काय नाही, मी उद्धव साहेब आणि राजसाहेब पूर्ण फॅमिली आतल्या खोलीत होते. आम्ही बाहेर गणपतीच्या ठिकाणी होतो. नाही, पण झालं ना कधीपासून. सगळे 5 तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर भरपूर वेळा आपण एकत्र आलो आणि आता भविष्यात एकत्रच यायचं आहे ना. आणि उद्धव ठाकरे हे आज एकत्र येताना दिसत आहेत. गणेशोत्सव आहे, दोघंही भाऊ एकत्र आहेत. निवडणुकीच्या दृष्टीनं देखील कुठंतरी हे पाऊल आहे. मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत. ते एकत्रितच राहावेत, अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी, अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना.